साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सर्व सामाजिक घटकांचा समतोल राखत भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्याकरिता शनिवारी सिव्हिल लाईन येथील भाजपाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती। यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांनी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या 60 पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली। या कार्यकारिणीत सर्व समाज घटकांना समाविष्ट करून घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी यावेळी दिली। ज्या कोरोनानं जगभर आणि देशभर हाहाकार माजवला त्या कारणामुळं थोडी आमची कार्यकारिणी करण्याचा थोडा उशीर झाला। त्यानंतर पदवीधरच्या निवडणुका आल्या, त्यानंतर ग्रामपंचायतच्या निवडणुका आल्या, म्हणून या ठिकाणी कार्यकारिणीला आम्हाला थोडा विलंब लागला। परंतु नुकतंच आता आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी 2 दिवसाचा सोलापूर जिल्ह्याचा दौरा या ठिकाणी केलेला आहे। त्या दौऱ्यामध्ये सांगोला येथे पुजारी फार्म हाऊसला जिल्ह्याच्या खासदार, आमदार, प्रदेश प्रतिनिधी आणि जिल्हा प्रतिनिधीची एक विस्तृत अशी बैठक संपन्न झाली। त्यामध्ये जिल्ह्यातल्या जनसामान्यांच्या अडीअडचणी पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांनी ऐकून घेतल्या। कुठल्या पक्षाची व्यूहरचना, पक्षबांधणी या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून एक बैठक झाली आणि त्याच बैठकीमध्ये जिल्ह्याच्या कार्यकारिणीला मूर्त स्वरूप प्राप्त झाला आणि सर्व आमदार, खासदार आणि प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटलांनी या कार्यकारिणीला मान्यता दिली आणि आज ती अधिकृतपणे जाहीर करण्यासाठी मी आपणासमोर या ठिकाणी उपस्थित आहे। आणि अशा पद्धतीनं आज या ठिकाणी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी मी या ठिकाणी जाहीर करतोय। आणि जाहीर करीत असताना सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन या ठिकाणी एक अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्व समतोल राखून या ठिकाणी कार्यकारिणी आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय। यावेळी शशिकांत चव्हाण, योगेश कबाडे, समर्थ बंडे आदी उपस्थित होते।